इकडे मुंबईतल्या घटनेनंतर मुंबईकर प्रवासी ज्या मरण यातना रोज सहन करतात त्यांना वाचा फुटली। पण यावर पर्याय काय हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। लोकल प्रवासातले हाल मुंबईकरांसाठी नित्याचे आहेत। बघूया मुंबईकरांच्या याच मरण यातना मांडणारा हा विशेष रिपोर्ट। मंडळी, मध्य रेल्वेच्या दिवा स्टेशनवरचं मंगळवारचं हे दृश्य। एसी लोकलचा हा दरवाजा खरं तर ऑटोमॅटिक आहे, पण गर्दी इतकी आहे की आपण ऑटोमॅटिक आहोत याचा त्या दरवाजाला बहुधा विसर पडला असावा। म्हणूनच या पोलीस दादांना या दरवाजाला तो ऑटोमॅटिक असल्याची आठवण करून द्यावी लागली। आता हे आज घडतंय का? तर तसंही नाही। पश्चिम आणि मध्य रेल्वेवरती जेव्हापासून एसी लोकलला उदंड प्रतिसाद मिळू लागला तेव्हापासून हीच गत आहे। आता अशात तुम्हीच विचार करा। साध्या लोकलला ऑटोमॅटिक दरवाजे बसवायचे तर मग या अशा गर्दीचं करायचं काय? हाच मुद्दा पकडत ठाण्यात मंगळवारी मनसेनं जोरदार आंदोलन केलं। काल तुम्ही सांगितलं दरवाजे लावणार, बरोबर आहे? कसे दरवाजे लावणार? मग दरवाजे लावलात तर मग व्हेंटिलेशनचं काय असेल? मग तुम्ही एसी लावणार असाल त्याच्यात तर एसीचे आम्हाला वेगळे पैसे द्यायचे आहेत का? आणि ते मुंबईकरांना परवडणार आहेत का? कारण जो इथून बदलापूरवरनं निघतो आणि सीएसटीला जातो त्याला पगार 15 ते 18 हजार आहे। त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? आणि ते दरवाजे लागणार आहेत का? कंट्रोल होणार आहे का तुमच्याकडनं? की फक्त एखादी घटना घडल्यावर आम्हाला काहीतरी समाधान द्यावं म्हणून तुम्ही काहीतरी आम्हाला सांगणार आहात? इथे मनसे रस्त्यावर उतरली तर तिकडे लोकल प्रवाशांनीही रेल्वे प्रशासनाला सुनावलं। 1870 का पास है ये, उसके बावजूद भी हम लोग को एसी ट्रेन में चढ़ने नहीं मिलता है। देखो पास है इधर 1870 रुपए का हर महीना। क्यों चालू ट्रेन में नहीं चढ़ सकते? फिर भी नौकरी करने वाला निकाला है 1870 रुपया। एक महीना बच्चे का स्कूल का फीस है ये मेरे, फिर भी निकालना पड़ता है। रेलवे ने आज तक कोशिश नहीं की कि मुमरा, कलवा और दिवा के लोगों को राहत मिले। हम लोग इतने सालों से यहाँ परेशान है। 9-11 की एक एसी लोकल है, वो 9:35 9:40 को आती है, हम लोग को चढ़ने नहीं मिलता है। कितने परेशान है। दीवा से हम लोग कब से मांग कर रहे हैं कि वहाँ से ट्रेन छोड़ो, लेकिन नहीं छोड़ रहे। तर लोकांच्या या प्रश्नांपासून दूर राजकारण वेगळ्याच टोकावर सुरू आहे, ज्या सत्ताधारीही आहेत आणि विरोधक सुद्धा। काल ज्या मराठी प्रवाशांचे बळी गेलेले आहेत हे नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे जे स्वप्न आहे मुंबईचा गुजरात करण्याचं, आणि त्यासाठी बुलेट ट्रेन आहे मुंबई अहमदाबाद। काल जे सामान्य लोक ज्यांनी जीव गमावला ते बुलेट ट्रेनने प्रवास करणार नाहीत, ते एसी ट्रेनने प्रवास करत नाहीत। बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन ही गुजरातची सोय आहे, मुंबईतल्या मराठी माणसाची सोय नाही। काँग्रेसच्या राजवटीत असे बरेच अपघात झालेले आहेत। मी आता त्या रेल्वेकडे माझा PF पाठवलाय, आतापर्यंत किती अपघात झाले आणि किती जणांनी राजीनामे दिले। अश्विनी वैष्णव मंत्री आहेत, ते एक चांगला माणूस आहे, त्यांच्या कुठल्या कृतीने अपघात झाला का? अपघात म्हणाल, अपघात आहे, ते कुठे कमी पडले का? नाही, उलट त्यांनी किती गाड्या काय काय सुरू केलंय। एक अतिशय चांगला माणूस रेल्वे मंत्री मिळालाय। हे राजकारण सुरूच राहील, पण प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत जेव्हा पुढारी न्यूजनं त्यांना बोलतं केलं तेव्हा त्यांच्या संतापाचा विस्फोटच पाहायला मिळाला। गाडी पहिला बंद करा, एसी गाड्यांवर हा प्रॉब्लेम आहे। गाड्यांना आम्हाला चढायला मिळत नाही, असं लटकून जायला। किती लोकल सोडावे लागतात? 4 गाड्या सोडाव्या लागतात आम्हाला। आता 4 गाड्या सोडल्या, तर 5वी गाडी आहे, त्याच्यामध्ये चढायला भेटतंय नाही भेटतंय माहिती नाही आहे आम्हाला। तर तुम्ही इथून देवावरून गाडी सोडा आमच्यासाठी। नेहमी हे चित्र नेहमीचं चित्र आहे। हो, हे नेहमीचं चित्र आहे, कारण आम्हाला ट्रेन भेटतच नाही। स्लो ट्रेनच इथे थांबतात, फास्ट ट्रेन तर थांबत नाही। त्यात एसी ट्रेन असल्यामुळे तर एसी ट्रेनमुळे अजून प्रॉब्लेम होतात। सोमवारी मुंब्रा रेल्वे स्टेशन फास्ट ट्रॅकवरती अपघात झाल्यानंतर रेल्वेने खबरदारी म्हणून वळण मार्गावर रेल्वेचा वेग कमी केला, पण आजही आणि कदाचित उद्या परवा सुद्धा वेगावर स्वार असलेल्या मुंबईकरांना लोकलच्या दारात लटकण्यावाचून पर्याय नाही।
हा पर्याय जोवर काढला जात नाही तोवर मुंबईकरांच्या मरण यातना संपायच्या नाहीत आणि हे प्रशासनाला कधी कळणार हा खरा प्रश्न आहे. ठाण्याहून निकेश शार्दूलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.